श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या बरेच व्हिडिओ आपण पाहत आहोत यूट्यूबला, इंस्टाग्रामला की आता शनी बदल होणार आहे। तर हा शनी बदल कधी होणार आहे? तर 29 मार्च 2025ला हा शनी बदल आता होणार असून जेव्हा शनी कुंभेतनं मीन राशीत जाईल तेव्हा तो कुंभ, मीन आणि मेष राशीला 7.5 असणार आहे। पण 2.5 वर्षानंतर पुन्हा जेव्हा मीनेतनं मेषेत शनी जाणार तेव्हा तो कुंभेचा 7.5 संपेल आणि मीन, मेष आणि वृषभेला सुरू होईल। त्याचप्रमाणे आत्ता जेव्हा शनी महाराज 2.5 वर्ष मीन राशीत राहतील तेव्हा ढय्या कुठल्या राशीला असणार आहे? म्हणजे धनु आणि सिंह। तर धनुपासून मीन राशी 4थी आहे आणि सिंहपासून 8वी आहे, म्हणून या 2 राशीला ढय्या लागणार आहे। म्हणजे 2.5 वर्ष शनीची ही ढय्या असणार आहे। मग या काळात घाबरून न जाता आपण काय केलं पाहिजे? शनी हा कर्माचा कारक आहे हे तर आपल्याला माहिती आहे। मी एक व्हिडिओसुद्धा टाकला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शनीच्या ढय्येला लघु कल्याणीसुद्धा म्हणतात हे सुद्धा सांगितलेलं आहे की शनीच्या ढय्येमध्ये प्रत्येक वेळी वाईट होईल असं नाही आहे, तर शनी महाराज काहीतरी चांगलं करायला सुद्धा आलेले असतात। तर त्यामुळे घाबरून जाऊ नका, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा। सगळ्यात पहिले चांगले कर्म करा। त्याचबरोबर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपासना सांगितली आहे, म्हणजे जसं की हनुमान चालीसा, शनी चालीसा किंवा स्तोत्र, शनी स्तुती हे तुम्ही करू शकता। शनीच्या मंदिरात जाऊ शकता, मारुतीच्या मंदिरात जाऊ शकता। पण हे सगळं करत असताना अजून एक तुम्हाला मी महाउपाय सांगायचं झालं तर हे तुम्ही शंकराची उपासना करणं फार गरजेचं आहे। शंकर हे असं दैवत आहे की सगळे ग्रह त्याच्यामुळे आपले व्यवस्थित होत असतात। तर शंकराच्या उपासनामध्ये तुम्हाला बाकी काही नाही केलं तरी चालेल, ओम नमः शिवायचा व्यवस्थित 11 वेळा जप करा आणि दर शनिवारी किंवा सोमवारी शंकराच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करा। पण डायरेक्ट करू नका, ते पाण्यात एका तांब्याच्या तांब्यात घ्या, त्याच्यात काळे तीळ आणि पाणी असं मिक्स करून त्याच्याने ओम नमः शिवाय बोलून शंकरावर अभिषेक करा। शनीच्या 7.5मध्ये हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। तुम्ही करून बघा, तुमच्या ही 2.5 वर्षे सहज आणि सोपे जातील। धन्यवाद।